मित्रांनो, दरवर्षी यवतमाळ जिल्ह्यामध्ये साधारणतः 20 ते 25 लाख क्विंटल कापसाचं उत्पादन होतं. पण या वर्षी मध्यंतरीच्या काळामध्ये जे पावसाचा उपद्व्याप झाला त्यामुळे कापसाचं उत्पादन काही प्रमाणात घडलं, तरी सुद्धा मार्केटमध्ये 10 ते 15 लाख क्विंटल कापूस येण्याची दाट शक्यता आहे. काही शेतकरी माझ्या सोबत आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून जे किसान ॲप लॉन्च करण्यात आलं होतं त्याच्यामध्ये नोंदणी करत असताना शेतकऱ्यांना मोठ्या अडचणी जात आहेत. काय सांगाल काका, कोण्या गावचे आहेत तुम्ही? मी परसोडी तालुका वावळगाव जिल्हा यवतमाळ. अच्छा, हा. नोंदणी करताना जे अप्रुव्हल आहे अच्छा, हे त्याच वेळेला द्यायला पाहिजे होतं शेतकऱ्यांना. बरोबर आहे. आणि 3 वेळा यायला लागते. दुसरी गोष्ट, जसं सोयाबीन विकताना स्वतः असणे बंधनकारक ठेवलं. जसं माझ्या मुलाच्या नावाने शेती आहे, तो आहे पुण्याला शिकत आहे, बरोबर आहे. त्यांनी तिथे यायचं का, हा त्रास होत आहे. मेन हा मोठा प्रॉब्लेम आहे की ही जो शेतकरी येत आहे त्याच्या घरचा कुटुंबातला कोणीही येऊ, त्याच्या मार्फत त्याची खरेदी व्हायला पाहिजे. सरळ सोप्या आणि साध्या पद्धतीनं. फक्त डॉक्युमेंटेशनच्या नावाखाली सरकार कुठं शेतकऱ्यांना गोंधळात आणण्याचा प्रयत्न करतोय. मग ते कापूस असो किंवा सोयाबीन असो. आणि टेक्निकल बाब अशा आहे की सर्व्हर यांचं डाऊन राहते नेहमी. 4 वेळाला त्याला यायला लागते, कधी थंब येत नाही. ह्या सगळ्या अडचणी, आणि त्यांनी माल विकताना सुद्धा आणि पिकवताना सुद्धा अडचणीचा पिकवताना सुद्धा अडचणी आहेत आणि विकताना सुद्धा अडचणी. पण जो शेतकरी उत्पादन घेतो त्या शेतकऱ्याला माल पिकवताना अडचणी निसर्गाच्या येतातच, त्याच्यामध्ये दुमतच नाहीये. पण ह्या जे काही स्वायत्त सरकारी यंत्रणा असतात यांच्या माध्यमातून जे काही टेक्निकल तांत्रिक अडचणी असतात ह्या सुद्धा शेतकऱ्यांच्या. आणि सरकार जेव्हा सरकार म्हणून घोषणा करतं, जसं आता यावेळेला 30 तारखेला लोक जे रेग्युलर भरणारे होते ते आता कर्ज लोक भरणार नाही, कारण यांनी अशी घोषणा केलेली आहे की बा आम्ही कर्ज माफ करू. त्याच्यामुळे जर हे कर्ज लोकांनी यावेळेस भरलं नाही तर ती बँक डुबणार. आता ते असं व्हायला नाही पाहिजे होते. त्यांनी सरळ सरकारने जर हे करायचं की आम्ही कर्ज माफ करणार आहे असं क्लिअर व्हायला पाहिजे. मित्रांनो, अशा शेतकऱ्यांच्या असंख्य साऱ्या अडचणी आहेत. पंढरी पाटे, यवतमाळ. बोलता